नमस्कार. डिजिटल विवेकमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे, अ, या व्हिडिओग्राफर आमचे आशिष केणी त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो दौरा झाला 5 देशांचा, त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर त्याच्यावरती आपण काहीतरी बोलूया. आता असं झालं, की पंतप्रधान मोदींनी या दौऱ्याच्या 2 दिवस आधी देशवासियांना आवाहन केलं होतं, की परिस्थिती वाईट होणार आहे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी अजून ब्लॉक्डच आहे. तेलाचा सप्लाय कदाचित अनियमित होईल, कुकिंग गॅसचा अनियमित होईल आणि भाव वाढतील मुख्य म्हणजे. त्यामुळे आपण शक्य तितकं तेल, अगदी खायचं तेलसुद्धा आपण इम्पोर्ट करतो ते आणि वापरायचं तेल म्हणजे इंधन तेल हे कमी वापरूया म्हणजे आपलं परकीय चलन वाचेल वगैरे, वगैरे. त्याच्यामध्ये एक असं आवाहन असंही होतं, की गरज नसेल तेव्हा परदेश प्रवास टाळा. कारण परदेश प्रवास केला की पुन्हा परकीय चलनात खर्च होतो वगैरे. आणि हे सांगितल्यानंतर 2 दिवसांनी पंतप्रधान मोदी आपले 5 देशांच्या परदेश प्रवासाला निघून गेले. मग आमच्याकडे जे काही अर्धवट नेते आहेत, विपक्ष नेते, त्यांनी लगेच कावकाव करायला सुरुवात केली, की मोदी सांगतात तुम्हाला एक आणि स्वतः मात्र कुठे-कुठे परदेशी फिरायला जातात. ते मोदींच्या आव्हानामधलं आवश्यक नसेल तेव्हा हा विषय विसरले. अर्थात त्यांचा एकूण आवाकाच आणि वकूबच बेताचा आहे. त्यामुळे त्यांना हे कळत असेल हे आपल्याला वाटत सुद्धा नाही. तर पंतप्रधानांनी सांगितलं होतं, की गरज नसेल तर ह्या प्रकारच्या गोष्टी टाळा. तसं आपल्या इथे काही लोकांना घरचे विवाहसुद्धा परदेशात जाऊन करायची हौस असते. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे म्हणतात. त्याच्यामध्ये होतं कसं, की सगळं परकीय चलन खर्च होतं आणि जे त्या विवाहामध्ये जे काम मिळतं ज्या लोकांना, ते सगळे त्या देशातले लोकं असतात. अशा गोष्टी पंतप्रधानांनी सांगितल्या होत्या. पण विपक्षी नेत्यांना एवढी समज असण्याची अपेक्षा सुद्धा आता आपण करत नाही. ते जाऊ दे. आता प्रश्न असा येतो, की मग ही काय आवश्यकता होती? या परकीय प्रवासाची आवश्यकता काय होती? 2 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, की या प्रकारचे परदेशी दौरे हे काही आज आले मनात आणि निघाले असे होत नाहीत. याची महिनोन-महिने आधी पूर्वतयारी केली जाते, की तुम्ही ज्यांच्याकडे जाताय त्यांना या दौऱ्यामध्ये तुम्ही भेटणार आहात का? तुम्ही विषय कुठले मांडणार आहात? त्या विषयात भारताच्या फायद्याच्या काय गोष्टी आहेत? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आपण जर बघितलं तर राष्ट्र सर्वोपरी हे त्यांचं ब्रीदवाक्यच आहे. किंबहुना अ, अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा ते ब्रीदवाक्य आहे कारण त्यांचा श्वासोश्वासच राष्ट्राकरता चालतो. त्यामुळे ते त्या अर्थाने ब्रीद वाक्य आहे. तर या दौऱ्यामध्ये काय फायदा झाला? भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय फायदा करून घेतला? असा आपल्याला प्रश्न विचारायला पूर्ण अधिकार आहे. अ, असं म्हणायचं की तुम्ही आम्हाला बाहेर जाऊ नका सांगता आणि तुम्ही स्वतः बाहेर झाला, हा बालिश बुद्धीचा प्रकार आहे. आपली बुद्धी बालिश नाही. तेव्हा फायदा काय झाला हा आपण जर विचार केला, तर ते 5 देशांच्या दौऱ्यावरती गेले. 5 देशांच्या म्हणजे खरं तो 4 युरोपियन देशांचा दौरा होता आणि त्याच्यातच जायच्या आधी 4 तासाकरता ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्याचे जे प्रमुख आहेत मोहम्मद बिन झायेद अल नाहयान त्यांना भेटले 4 तास आणि ती 4 तास भेट घेऊन नंतर ते पुढे गेले. आता प्रश्न असा येतो, की या सगळ्या ठिकाणी त्यांना काय अभिप्रेत होतं? कशासाठी ते गेले? हा विषय खूप मोठा आहे. या आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त ते कुठे-कुठे गेले हे सांगून, एका देशामध्ये त्यांनी काय साध्य केलं त्याच्यावरती बोलणार आहे. पुढे यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी बाकी देशांमधल्या त्यांच्या ज्या काही करार-मदार झाले त्याच्यावरती सुद्धा बोलणारच आहे. आता पहिला देश तुम्हाला म्हटलं असं संयुक्त अरब अमिराती होता आणि तिथे पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीशी एक लाँग टर्म डील केली. लाँग टर्म डील कशाकरता केली? त्यांच्याकडे काय आहे? त्यांच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ते तेल आणि कुकिंग गॅस म्हणजे नैसर्गिक वायू हा भरपूर प्रमाणात त्यांच्याकडे आहे आणि तो ते आपल्याला विकायला तयार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या सगळ्यात जवळ असा जो तेल आणि गॅस संपन्न देश आहे, तो म्हणजे संयुक्त अरब अमिराती. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं येत नाही, तर ते फुजिरा इथल्या पाईपलाईनमधनं येतं. म्हणजे होर्मुझ बंद असली किंवा चालू असली, तरी त्यांचं तेल आपल्याकडे यायला काही प्रत्यवाय राहत नाही. आणि ते आपल्या जवळ आहेत, त्यामुळे तेलाचा ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम-बी-झेड म्हणजे त्यांचे जे सर्व आहेत संयुक्त अरब अमिरातीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अतिशय घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे आहेत. ते एकमेकांना भाऊ म्हणतात. ब्रदर म्हणूनच ते एकमेकांना संबोधतात. आपल्याला माहिती असेल की युद्धाच्या काळामध्ये सुद्धा एम-बी-झेड भारतामध्ये 4 तासाकरता फक्त येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून गेले होते. तशीच ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट आत्ता जी संयुक्त अरब अमिरातीत झाली, ती सुद्धा काळातच झाली आहे. म्हणजे युद्धाचं सावट असताना आणि त्यांच्यावरती इराण सातत्याने मिसाईलचा मारा करत असताना सुद्धा
पंतप्रधान मोदी अत्यंत निडरपणे देशाच्या कल्याणाकरता कुठेही जायला तयार असतात. त्याप्रमाणे त्या युद्धकाळात सुद्धा ते संयुक्त अरब अमिरातीत जाऊन अबुधाबी येथे त्या MBZ यांना भेटून आले आणि त्यांनी लाँग टर्म सप्लाय आपल्याला जे ऑइल आणि गॅस, नॅचरल गॅसचा लाँग टर्म सप्लायचा पर्याय ठेवून आणि त्याच्यावरती एक प्रचंड दीर्घमुदतीचा करार सुद्धा केलेला आहे आणि त्याच्याशिवाय सुद्धा UAEला म्हणजे संयुक्त अरब अमिरातींना अनेक प्रकारे भारत मदत करणार आहे. त्या मदतीमध्ये डिफेन्स इक्विपमेंटची मदत आहे, डिफेन्स प्लॅनिंगची मदत आहे, ट्रेनिंगची मदत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याकरता दोन्ही देशांनी मिळून काही डेव्हलपमेंट करायची आहे आणि तशी डेव्हलपमेंट करण्याकरता भारतामध्ये जी सेंटर्स उभारायची आहेत त्या प्रकारच्या व्यवसायाकरता UAE कडनं $5 अब्ज कमिटमेंट पंतप्रधान घेऊन आलेले आहेत. विचार करा केवढा मोठा हा आवाका आहे आणि मोदीच हे करू जाणवत की एका व्हिजिटमध्ये त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या. या दौऱ्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, तुम्हाला सांगितलं तसं. आता आपलं कॉन्सन्ट्रेशन आणखीन पुढे गेलं पाहिजे. तिथून मोदी हॉलंडला गेले, ज्याला नेदरलँड्स असंही म्हटलं जातं. छोटासा देश आहे युरोपातला. रॉटरडॅम इथे ते गेले. रॉटरडॅमला प्रचंड मोठं बंदर आहे. युरोपातलं सगळ्यात मोठं बंदर हे रॉटरडॅम इथे आहे आणि संपूर्ण प्रकारची युरोपातली मालाची ने-आण आणि वाहतूक ही रॉटरडॅममधनं होते. तिथे पंतप्रधान गेले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या नेदरलँड देशाच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये एक गाव आहे. ऐनहोवेन त्या गावाचं नाव आहे आणि तिथे ASML नावाची एक फॅक्टरी आहे. ASML फॅक्टरी ही जगातली एकमेव फॅक्टरी आहे जे असं मशीन बनवतं ज्यांनी चिपचं डिझाईन आणि फॅब्रिकेशन करता येतं. चिप डिझाईन आणि फॅब्रिकेशन करता जगातलं सर्वोत्तम मशीन ASML बनवतं. चिप म्हणजे कॉम्प्युटर चिप. आणि तैवानची जी प्रसिद्ध तैवान मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, फॉक्सकॉन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या सगळ्या कंपन्या यांचं मशीन वापरतात. आणि पंतप्रधान मोदींनी त्या कंपनीशी करार करून त्यांचं मशीन भारतात येऊन 100 नॅनोमीटरची चिप आपण कशी बनवणार आहोत त्याकरता संपूर्णपणे करार मोदी सरकारवर आलेले. लक्षात ठेवा ASML शिवाय कोणीही ते यंत्र बनवत नाही. त्यामुळे ते मोनोपॉली पोझिशन आहे. मला त्या कंपनीबद्दल थोडी माहिती आहे. पुढच्या वेळेला मी आणखी डिटेल तुम्हाला त्यात सांगणार आहे. या हॉलंडमधनं ते स्वीडनला गेले. स्वीडन हा एक अतिशय श्रीमंत देश आहे आणि स्वीडनच्याकडे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग उत्तम प्रकारचं होतं. ग्रिपेन नावाचं त्यांचं फायटर प्लेन सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि बोफोर्स तर स्वीडनमध्येच बनते, आपल्याला माहितीच आहे. तर त्या दृष्टीने स्वीडनशी काही करार करायला पंतप्रधान स्वीडनला गेले होते आणि स्वीडनच्याच पूर्वेला असणारा त्यांचे स्वीडनसारखेच वातावरण असणारा देश म्हणजे नॉर्वे. आपल्याला नॉर्वे देशाची माहिती फार जास्ती नसते. नॉर्वे आणि स्वीडन हे एक प्रकारे जोडराष्ट्र म्हणता येतील. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ज्यांना म्हणतात. स्कॅन्डिनेव्हिया त्या सगळ्या प्रदेशाचं नाव आहे. त्यामुळे ते स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, त्यातलं नॉर्वे आणि स्वीडन ही 2 देश आहेत. पण प्रत्यक्षात त्या 2 देशाचे संबंध हे थोडेसे चढाओढीचेच आहेत. भारत पाकिस्तान इतके कडवट नाही, पण एकमेकांच्या मध्ये प्रचंड चढाओढ त्या देशांमध्ये असते. त्यामुळे स्वीडनला जर नरेंद्र मोदी गेले तर त्यांनी नॉर्वेला पण गेले तर एकूण बॅलन्स साधला जातो. त्याप्रमाणे ते नॉर्वेला गेले. नॉर्वेमध्ये त्यांनी काही करार केले आणि मग तिथनं मात्र ते इटालीला आले. दक्षिणेला आले. युरोपच्या या सगळ्या स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या दक्षिणेला इटली हा देश आहे. इटली या देशामध्ये जॉर्जिया मेलोनी या त्यांच्या पंतप्रधान आहेत आणि जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्या दोन्ही नेते एकमेकांवर पूर्ण विश्वासून काही करार करू शकतात. या प्रकारचे ते आहेत. यावेळेला तर मोदींनी एक विशेष गंमत केली आहे की जॉर्जिया मेलोनी यांना भेटल्यानंतर मोदी यांनी त्यांना एक चॉकलेटची पिशवी भेट केली. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Mallory. आता लक्षात ठेवा, युरोप हा देश चॉकलेटची मुळी शोधच युरोपियन लोकांनी लावलाय. चॉकलेटची जी झाडं असतात, चॉकलेट ही पावडर असते, कोको पावडर, ती झाडं आफ्रिकेत असतात. त्या आफ्रिकेमध्ये बेल्जियमनी पहिल्यांदा काँगोमध्ये जी कॉलनी उभारली त्यांना तिथे ती झाडं मिळाली. त्यामुळे त्यांनी संपूर्ण कोकोचा व्यापार आपल्या कब्जात घेतला. त्यामुळे आज सुद्धा बेल्जियन चॉकलेटची सगळ्यात चांगली समजली जातात, कारण कोको किंवा चॉकलेटचं सगळ्यात मोठं गिराईक बेल्जियम आहे. पण बेल्जियमसारख्या इतर देशांनी पण हे केलं. इटालीचे पण चॉकलेट प्रसिद्ध आहेत. भारतातही आपण आता चॉकलेट खातोच, आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्यामध्ये भारतातली एक कंपनी, अगदी आपल्या मुंबईचीच कंपनी आहे, पार्ले प्रॉडक्ट्स म्हणून. ती कंपनी एक वेगळ्या प्रकारचं चॉकलेट बनवते, त्याला मेलोडी असं नाव आहे. आपल्याला ती जाहिरात कदाचित ऐकून माहिती असेल, फार सुंदर जाहिरात केली होती. मेलोडी इतनी चॉकलेटी कैसे बनी, मग खुद खा जाओ और खुद जान जाओ, अशा टाईपची ती काहीतरी जाहिरात होती. या मेलोडी या नावावरती, मेलोडी म्हणजे ॲक्च्युली
हे सूरसंगत, उत्तम प्रकारची सुरावट, त्याला मेलडी म्हणतात. तो मेलडी या नावावरती एक श्लेष केला आणि मेल फॉर मेलानी आणि ODY म्हणजे मोदी या दोन्हीचा संगम म्हणून मेलोडी असं त्यांनी म्हणजे त्या नावातनं अर्थध्वनित झाला आणि त्या चॉकलेटचं प्रेझेंट त्यांनी जॉर्जिया मेलोडी यांना केलं. त्याच्यावरती जी व्हिडिओ क्लिप झाली ती इतकी व्हायरल झाली की जवळजवळ 1,12,00,000 लोकांनी ती जवळजवळ पाहिलेली आहे. अजूनही लोक बघतातच आहे. छोटीशी क्लिप आहे त्याच्यामध्ये. मेलोनी म्हणतात की मला ही खूप चांगली गिफ्ट दिली वगैरे. आपण ही क्लिप बघू सुद्धा शकतो. Prime Minister Modi brought as a gift a very, very good toffee. Melody. तर त्या मेलोडीनी एक प्रकारचा संवाद साधला गेला. म्हणजे सगळ्या दौऱ्यामध्ये त्यांनी मोदींनी जी काही मोठी मोठी कामं केली ती एका बाजूला आणि मेलोडीचं काम एका बाजूला, अशा प्रकारचं समाज मनामध्ये स्थान त्यांनी प्राप्त केलं त्या जाहिरातीने. आणि लोकांना आता हल्ली मोदी म्हटलं की जॉर्जिया मेलोनी, मोदी, मेलोडी अशा प्रकारचं संयुक्त मेमरीमध्ये आपल्या एक प्रकारची इमेज तयार झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याशिवाय आपण काय केलं तर इटालीशी आपण बरेच करार केलेले आहेत. इटालीला आपण डिफेन्स अँड सिक्युरिटीमध्ये बरेच करार आपण त्यांच्याबरोबर केलेले आहेत आणि त्यांना स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचं स्टेटस दिलं आहे. हे स्टेटस फार कमी देशांना आपण देतो. स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजे व्यूहात्मक जे गुंतवणूक करायची त्या गुंतवणुकीकरता उत्तम प्रकारचे सहकार्य दोन्ही देश एकमेकांना करतील, मिलिटरीच्या बाबतीमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर आपला जो व्यापार आहे तो $20 अब्ज प्रतिवर्ष, $20 अब्ज प्रतिवर्ष इथपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे तो व्यापार वाढवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये करायचं काय की डिझाईन आणि डेव्हलप भारत आणि इटाली दोन्ही ठिकाणी होईल आणि मार्केट सगळ्या जगाला करायचं. या प्रकारची संरचना त्याच्याकरता आपण करणार आहोत. हेल्थकेअर आणि मोबिलिटी सेक्टर याच्यामध्ये इटली आणि भारताचं उत्तम संमेलन होऊ शकतं. मी जेव्हा इटलीला गेलो होतो एकदा मुद्दाम फिरायला म्हणून गेलो होतो तर रोममध्ये मला एक प्रचंड मोठा जथ्था नर्सेसचा दिसला. त्यांनी तो नर्सेसचा टिपिकल पांढरा पिनाफोर वगैरे लावलेला होता, टोप घातलेला होता आणि त्या नर्सेस सगळ्या भारतीय होत्या. केरळमधनं त्या नर्सेस आल्या होत्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की भारतामधल्या अनेक नर्सिंग कॉलेजेसची इटालीबरोबर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि इटालीमध्ये भारतीय नर्सेसना प्रचंड डिमांड आहे. नुसतं इटालीच नव्हे, एकदा इटालीत आलं की त्या युरोपात कुठेही जाऊ शकतात, अमेरिकेत जाऊ शकतात. त्यामुळे एक प्रकारचं नर्सेस करता गेटवे ऑफ युरोप याचं आपल्याला स्थान रोमला देता येईल इतकी तिथे भारतीय लोक येतात. त्यामुळे भारतीय नर्सेसना काम मिळेल. त्यांना त्यांच्या पगारातनं जे पैसे त्या परत पाठवतील ते परकीय चलन भारताला मिळेल. या दृष्टीची ती सगळी रचना मोदींनी केलेली आहे. नंतर एज्युकेशनमध्ये सुद्धा रिसर्च करायचं ठरलेलं आहे की इटालियन युनिव्हर्सिटी आणि भारतीय युनिव्हर्सिटी यांचं एकमेकांमध्ये कोलॅबरेशन करायचं आणि काही कोर्सेस दोघांनी एकमेकांकरता रन करायचं आहे. लक्षात ठेवा, इटालीचं जे मध्य इटालीमध्ये एक प्रांत आहे त्या प्रांताचं नाव आहे टुस्कानी, TUSCANY, परंतु त्याचा इटालियन भाषेत उच्चार टोस्काना असा होतो. हा टोस्काना प्रांत जो आहे अत्यंत रमणीय प्रांत आहे. उत्तम तिथे सरोवर आहेत, दऱ्याखोऱ्या आहेत, उत्तम झाडझाडोरा आहे आणि टुरिस्ट फ्रेंडली प्रांत आहे. त्याची राजधानी फ्लोरेन्स आहे. मी फ्लोरेन्सला जाऊन आलेलो आहे. अतिशय आर्टिस्टिक शहर आहे. फ्लोरेन्सला आर्ट कॅपिटल ऑफ युरोप असंही म्हटलं जातं. प्रसिद्ध मायकेलएंजेलोचा डेव्हिड हा जो एक अजस्त्र 18 फुटी पुतळा आहे तो त्या फ्लोरेन्सच्या शहरातच आहे. मायकेलएंजेलोची खूप मोठी मोठी कामं फ्लोरेन्समध्ये आहेत. तर अशा या टोस्कानी रिजनमध्ये एक आणखीन एक गोष्ट आहे ती बऱ्याच लोकांना माहीत नसते. टोस्कानी रिजनमध्ये खूप सरोवरं आहेत. नंतर अंडरग्राऊंड पाण्याचे मोठे पाट वाहतात आणि त्या सगळ्यामध्ये प्रचंड प्रमाणावर लिथियम आहे. लिथियम म्हणजे काय माहिती आहे का? लिथियम आयन बॅटरी आपण घालतो की त्याचे बटन सेल्स घालतो, त्याला लिथियम धातू लागतो आणि लिथियम हा खूप रेअर आहे, सगळीकडे मिळत नाही. आपल्याला आत्ता काश्मीरमध्ये रईसे व्हॅलीमध्ये आपल्याला तो सापडलेला आहे असं मध्ये बातमी आली होती. कर्नाटकातही कुठेतरी लिथियमचे साठे सापडलेत. परंतु इटालीमध्ये सुद्धा लिथियमचे एवढे जास्ती साठे आहेत. तर त्याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटालीशी करार केला आहे की याला ते क्रिटिकल मिनरल म्हणतात. तर हे क्रिटिकल मिनरल आहेत, हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक बॅटरी मेकिंग वगैरे या सगळ्यात लागतात. तर ते साठे जिथे मिळतील तिथनं आपल्याला ते आणायला लागतात. त्याकरता मोदींनी हा इटलीशी जो करार केला आहे तो फार उत्तम केलेला आहे की क्रिटिकल मिनरलचं एक्सप्लॉरेशन दोन्ही देशांनी कसं करायचं आणि संयुक्तरित्या आपण सगळ्या जगाला तशा अनेक गोष्टी विकू शकू त्याच्यासारखा हा प्रकार थोडासा झालेला आहे. त्याच्याशिवाय आणखीन 1-2 गोष्टी केल्या आहेत की ॲग्रिकल्चरमध्ये कोलॅबरेशनचे गोष्टी केलेल्या आहेत.
शेतकीमध्ये. कारण इटालीचं तुम्हाला एक गंमत सांगतो. मला म्हणजे शाळेत असताना भूगोलामध्ये हा प्रश्न असायचा, की भारत आणि इटाली यातली साम्यस्थळं सांगा. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे, इटालीच्या उत्तरेला आल्प्स पर्वत आहे. भारतामधनं गंगा नदी वाहते, इटालीमधनं जी नदी वाहते आल्प्समधनं येऊन त्याला पो असं म्हणतात. समशीतोष्ण वातावरण आहे. दक्षिण इटालीमध्ये उष्णकटिबंधातलं वातावरण असल्यामुळे उत्तम फळफळावळ तयार होते. उत्तम प्रकारच्या वाईनचं उत्पादन तिथे केलं जातं. अशा अनेक गोष्टी इटालीच्या सांगितल्या आहेत. इटाली म्हणजे रोमन साम्राज्य जिथे होतं ती जागा. रोमन साम्राज्याच्या काळापासून त्यांचा आणि भारताचा व्यापारविषयक संबंध फार पक्का होता आणि खूप जास्ती दर्जाचा व्यापार दोन्ही देशांमध्ये होत असे. हा इतिहास आपल्याला माहीतच असतो. त्या इतिहासाला पुन्हा चालना देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे आता तर असं ठरलंय की 2027 पुढच्या वर्षी भारत आणि इटाली यांचं एक इयर ऑफ कल्चर म्हणून साजरं करण्याची गोष्ट निघालेली आहे. आपल्या इथलं कल्चर, त्यांच्या इथलं कल्चर. एक तुम्हाला परवा वाचली का? कान्स फेस्टिवल जो असतो ना, सिनेमाचा फेस्टिवल, तो इटलीमध्येच असतो बरं का. कान्स हा इटाली का दक्षिण फ्रान्समध्ये असतो, दोनपैकी एका ठिकाणी असतो. आणि तिथे आपल्याला जर माहिती असलं तर आपले मराठमोळी अभिनेते आणि अभिनेत्र्या भारत सरकारने तिथे पाठवलेल्या होत्या आणि त्यांनी आपल्या मराठी म्हणजे नऊवारी साडी वगैरे या प्रकारच्या पोशाखामध्ये फॅशन शो केला. खूप गाजला तो. प्राजक्ता माळी मला वाटतं त्याच्यामध्ये होत्या आणि त्या खूप गाजल्या. त्यांची काही चित्र आपण याच्यात बघू शकतो. तर भारत आणि इटाली यांच्यातले जे सांस्कृतिक संबंध आहेत ते अधिकाधिक घट्ट वीण त्यांची करायची आणि दोन्ही देशांचा फायदा करायचा. म्हटलं असं, पो नदी इटालीमध्ये, गंगा नदी भारतामध्ये आहे. इटालियन लोक काही आल्प्समध्ये म्हणजे पर्वतीय भागात राहतात, काही दक्षिणेला राहतात. आपल्याकडेही तसाच प्रकार आहे. आणि एकूण इटालियन मनुष्य किंवा स्त्री या भारतीय लोकांशी जास्ती सहजतेने समरस होऊ शकतात असा प्रकार थोडा असतो. त्यामुळे इटालीशी मैत्री आणि पुन्हा पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांची तर मैत्री सर्वश्रुतच आहे आणि त्याचा फायदा सुद्धा या प्रकारच्या डील्समध्ये होतो. त्यामुळे पहिल्या दौऱ्यातला देश कव्हर करायचा आपल्याला तो होता इटाली. तो मी आत्ता कव्हर केला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी उरलेल्या देशांची भारताचे संबंध कसे आहेत, त्यातनं भारताला कसा फायदा होईल या गोष्टी विशद करून सांगणार आहे. तोपर्यंत आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे जरूर येऊ देत, कारण त्यातनं आम्हाला नवीन व्हिडिओ करण्याकरता स्फूर्ती मिळते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.